आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। सिंहासन कुणाचं हा प्रश्न आता उपस्थित होतोय। मेघालयचे मुख्यमंत्री संगमा हे हॉटेल रेडिसन मध्ये दाखल झाल्याची माहिती मिळते। कॉनराड संगमा जे मेघालयचे मुख्यमंत्री आहेत ते हॉटेल रेडिसन मध्ये दाखल झाले आहेत। नॅशनल पीपल्स पार्टीचे प्रमुख असलेले संगमा भाजपनं मेघालयमध्ये भाजप त्यांच्यासोबत सत्तेत आहे आणि भाजपनं त्यांना चर्चेसाठी पाठवलंय का, अशा प्रकारच्या चर्चेला उधाण आलंय। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, काय अधिक माहिती आहे? अवघ्या काही क्षणापूर्वी मेघालयचे मुख्यमंत्री जे आहे ते हॉटेलमध्ये दाखल झालेले आहे। कॉनराड संगमा असं त्यांचं नाव आहे। नॅशनल पीपल्स पार्टी ही त्यांची स्वतंत्र पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टी बरोबर त्यांचं या ठिकाणी सरकार मेघालयमध्ये आहे आणि ते काही क्षणापूर्वी हॉटेलच्या आतमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। पोलिसांचा मोठा ताफा घेऊन हे संगमा जे आहे ते हॉटेलमध्ये दाखल झालेले आहे। कदाचित त्यांची एकनाथ शिंदे गटाबरोबर चर्चा असावी अशी देखील शक्यता नाकारता येत नाहीये, कारण कुठलाही दौरा त्यांचा या आसाममध्ये किंवा या भागामध्ये नियोजित दौरा जो आहे तो नव्हता। अचानकपणे ते या हॉटेल परिसरात आल्याची पोलिसांची माहिती आहे। मात्र त्यांच्याकडनं आपण फक्त या ठिकाणी चहा पिण्यासाठी आलोय अशा प्रकारचं माध्यमांशी बोलताना त्यांच्याकडनं उत्तर दिलं गेलं असलं तरी देखील कुठलाही नियोजित दौरा नसताना ते अचानकपणे हॉटेल रेडिसन ब्ल्यू मध्ये दाखल झाल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। कदाचित भारतीय जनता पार्टीचा काही निरोप जो आहे तो घेऊन कदाचित ते या हॉटेलमध्ये दाखल झाले असावे। या ठिकाणी अनेक आंदोलनं, तृणमूल काँग्रेसचं आंदोलन झालं, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हॉटेल बाहेर निदर्शनं, आंदोलनं केली। ह्या सगळ्या आंदोलनानंतर या आतमध्ये असलेल्या आमदारांना धीर आणि दिलासा देण्यासाठी हे मेघालयचे मुख्यमंत्री जे आहे संगमा ते या ठिकाणी आले असावे अशी देखील शक्यता आहे आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर देखील ते काही चर्चा करू शकतात आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देखील त्यांचा या हॉटेलमध्ये जाण्याचा जो हॉटेलमध्ये दाखल झाल्यामुळे अनेक वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या आता समोर येत आहे। नेमकं आतमध्ये गेल्यानंतर एकनाथ शिंदे आणि मेघालयचे हे मुख्यमंत्री जे आहे संगमा यांच्यामध्ये बैठक होती का हे बघावं लागणार आहे। पुढच्या काही वेळात आतमध्ये असलेल्या सूत्रांकडून आपल्याला याबाबत सविस्तर माहिती जी आहे ती या प्रकरणाची मिळेल। मात्र जी माहिती आपल्यापर्यंत आहे त्या माहितीनुसार कुठलाही नियोजित दौरा संगमा यांचा या भागामध्ये नव्हता। मात्र हा दौरा नसताना देखील ते या हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे आता नेमकं पुढे काय होतं, त्यांच्यामध्ये काही चर्चा होती का, त्यांचे देखील काही पैलू जे आहे ते बाहेर येतात का हे बघणं महत्त्वाचं काही मिनिटात कळेल। बर लक्ष्मण, तुर्तास धन्यवाद। आम्ही वेळोवेळी ताजी माहिती घेत राहू। लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी गुवाहाटीला आहेत आणि ते म्हणतात की पुढच्या काही त्यांच्याकडनं अपडेट्स घेऊयात। पण एक महत्त्वाची माहिती ती म्हणजे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांना सर्वाधिकार बहाल केले आहेत। गुवाहाटीच्या रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये झालेल्या बंडखोरांच्या बैठकीत हा निर्णय एकमतानं घेण्यात आला आहे। एकनाथ शिंदे घेतील तोच निर्णय अंतिम असेल आणि एकनाथ शिंदे हेच आमचे प्रमुख नेते असतील असं आमदारांच्या बैठकीत एकमतानं ठरवण्यात आलेलं आहे। कोणत्याही प्रकारच्या प्रस्तावावर एकनाथ शिंदे यांना निर्णय घेण्याचे सर्वाधिकार आहेत। हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये आज सकाळी आमदारांची एक बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांची नेतेपदी निवड करण्यात आली। ते जो निर्णय घेतील तो सर्व आमदारांना मान्य असेल अशा प्रकारचा ठराव यावेळी पारित करण्यात आला। गुवाहाटीतून पळून आल्याचा शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांचा दावा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। कारण नितीन देशमुख यांना शिंदे गटाच्या आमदारांनीच विमानानं नागपूरला सोडल्याचा दावा शिंदे यांच्या वतीनं करण्यात आलाय। नितीन देशमुख यांना सोडण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती। नितीन देशमुख अतिशय हसत खेळत विमानातून नागपूरला पोहोचले असंही शिंदे गटाकडून सांगण्यात आलंय। गुवाहाटीतून बंडखोरांच्या तावडीतून सुटून आल्याच्या दाव्यावर त्यामुळेच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। गेल्या 2.5 वर्षापासून या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार झालं आणि उद्धव साहेबांची जी प्रतिमा ह्या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभर एक नंबरची जी प्रतिमा आली, या प्रतिमेचा धसका भारतीय जनता पार्टीनं घेऊन
गेल्या 2.5 वर्षापासून अनेक प्रयत्न हे सरकार पाळण्याचा प्रयत्न ह्या भारतीय जनता पार्टी प्रयत्न करीत आहे. प्रयत्नानं सरकार पळत नाही म्हणून कटकारस्थान कट रचून हे सरकार कसं पाळलं जाईल आणि त्यांच्या घरातल्या भावाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कशा पद्धतीनं कट रचला जातो. आदरणीय अक्षरशः जरी शिंदे साहेब पुढाकार असतील, शिंदे साहेब आपल्याला जरूर दिसत असतील, पण याचे मुख्य सूत्रधार ही ह्या देशातली भारतीय जनता पार्टी आहे. नितीन देशमुख यांनी शिंदे साहेबांच्याकडे विनंती केली की माझी मिसेस आजारी आहे, मला मुलाला भेटायचं आहे, तर मला तात्काळ गावी जाण्याची व्यवस्था करा. आणि त्याच पद्धतीने शिंदे साहेबांनी त्या देशमुख साहेबांना गावी जाण्याची व्यवस्था केली. मी आणि जेरी डेव्हिड आम्ही दोघं नितीन देशमुख यांना चार्टर विमानाने नागपूर एअरपोर्टला सोडलं. जाताना आम्ही नाश्ता जेवण एकत्र केलं. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही नागपूर एअरपोर्टपर्यंत गेलेलो आहे. तिथे गेल्यानंतर त्यांचे मित्र भेटले, त्यांचे नातेवाईक होते, त्यांचे कार्यकर्ते होते आणि त्यांच्या स्वाधीन केल्यानंतरच आम्ही तिथून दोघं रिटर्न आलो. त्यामुळे नितीन देशमुख यांचा पळून आल्याचा दावा हा काहीसा संशयास्पद वाटू लागलाय. ते आता तुम्हाला पहिलेच सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती आखून मला यावं लागलं. शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांना बी औरंगजेबाच्या सैन्यानेच बाहेर काढलं होतं. तिकडे सुरतवरून पळून आल्याचा कैलास पाटील यांचा दावा खोटा असल्याचं बंडखोर आमदार तानाजी सावंत यांनी म्हटलंय. कैलास पाटील यांची मुंबईकडे परतीची व्यवस्था आम्ही करून दिल्याचा दावा तानाजी सावंत यांनी केलाय. कैलास पाटील खोटं आणि आभासी कथानक रचून मीडियाची, माध्यमांची आणि पक्षप्रमुखांची दिशाभूल करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. एवढंच नाही तर शिंदेंसोबत आलेला प्रत्येक आमदार स्वतःच्या मर्जीनं आलेला आहे, त्यांच्यावर कोणताही दबाव नाही असंही त्यांनी म्हटलं. कैलास पाटील यांचा दावा खोटा असून तानाजी सावंत यांच्या गौप्यस्फोटामुळे खरं काय याबद्दलही भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. टोर नाक्यापर्यंत मला इकडून जी मुंबईकडनं साहेबांनी एका व्यक्तीला मला न्यायला पाठवलं होतं, ती व्यक्ती आली आणि ती व्यक्ती येईपर्यंत तो बिचारी उत्तर प्रदेशची होती, अनोळखी होती. खरं तर ते मला त्यावेळेस देवदूत म्हणूनच भेटले. मला मी त्यांच्यावर एक स्वतः उतरल्यानंतर सेल्फी सुद्धा काढला. मी त्यांना सांगितलं मी कोण आहे, फक्त मी त्यांना एवढं सांगितलं की मी अडचणीत आहे, मला तुम्ही मुंबई स्टेशन घेऊन जावा. आणि भावना अशी का झाली की ज्या शिवसेनेनं मला जिल्हा परिषद सदस्य केलं, ज्या शिवसेनेनं मला पक्षप्रमुखांनी जिल्हा प्रमुखांची जबाबदारी दिली, मला आमदार केलं, अशा शिवसेनेची प्रतारणा करणं म्हणजे माझ्या तत्वात बसलं नाही. आणि कुणाचेही आता बाकीचे जे आमदार गेलेत त्यांच्याही ते मनातून गेलेलं नाही. मला जसं घेऊन गेले साहेबांना भेटायचं म्हणून, तशाच पद्धतीनं हे ग्रुपनं असे घेऊन गेले असते. अजून एक 2-4 गाड्या इकडे येणारच आहेत. तू ही माझीच गाडी घे, आत्ता ज्या आपण बसलोय, तू गाडी घेऊन माघारी जा, पाऊस वगैरे येतोय. तो म्हणला नको सर, तुम्ही ह्या गाडीत पुढे जा. मग त्या ठिकाणी जो आज तो मीडियाची दिशाभूल करतोय, स्वतःवरती किती अन्याय झाला, किंवा जो ग्रुप गेला त्यांनी कुठंतरी त्याला गन पॉईंटवरती नेला, त्याला प्रेशर केलं, त्याला टॉर्चर केलं, त्याला कोणीतरी धरलं, असलं काहीही झालेलं नाही. हा मीडियाची, संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेची आणि पक्षप्रमुखाची सुद्धा दिशाभूल करतोय. अशानं स्वतःचं महत्त्व वाढत नसतं. तिकडे शिवसेनेनं महाविकास आघाडीतून बाहेर पडावं या संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या गोटामध्ये धाकधूक वाढले. आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी 24 तासात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी असं आवाहन सुद्धा खासदार संजय राऊत यांनी केलं. यानंतर काँग्रेसचे अनेक नेते नाराज असल्याचं कळतं. काँग्रेसच्या 4 नेत्यांमध्ये आज थोड्याच वेळात एक बैठक होणार आहे. यात राज्य प्रभारी HK पाटील, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे या बैठकीला उपस्थित असतील. मुद्दा एवढाच आहे की मला वाटतं तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेतेगण एकमेकांशी बोलत आहेतच आणि निश्चित स्वरूपात काही गोष्टी ह्या मला वाटतं समक्ष भेटून ह्या संवादाच्या असतात. आणि नाना भाऊंकडे काही वेगळ्या विषयांवर मला चर्चा करायची होती आणि संध्याकाळी आज एक बैठक पण आहे. आणि मला वाटतं बैठकीत काँग्रेस पक्षाची भूमिका ही तर उघडच आहे की आम्ही सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
पण मुळात संजय राऊत यांचं वक्तव्य काय होतं, ते काय म्हणाले होते तेही पाहूया. त्यांची जी मागणी आहे ती मागणी अधिकृतपणे शिवसेना पक्षप्रमुखांसमोर त्यांनी मांडावी. त्यांच्या मागणीचा नक्की विचार होईल, पण आधी मुंबईत यायची हिंमत दाखवा. तिथे बसून तुम्ही पत्रव्यवहार करू नका. तिथे बसून पत्रव्यवहार करू नका. इथे मोबाईलवर, व्हॉट्सअपवर किंवा अन्य ट्विटरवर. आपण पक्के शिवसैनिक आहात. आपण शिवसैनिक असल्याचं सांगताय. आम्ही शिवसेना सोडणार नाही असं सांगताय. पण आमची भूमिका फक्त सध्याच्या सरकारविषयी आहे. त्या सरकारमधून महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडायला तयार आहे. तुम्ही इथे येण्याची हिंमत दाखवा. समोर उद्धव साहेबांसमोर या आणि भूमिका मांडा. नक्की तुमच्या भूमिकेचा विचार होईल. 24 तासात परत या. हे मी परत सांगतो. मी जबाबदारीनं आणि हवेतले हे मी भूमिका मांडत नाहीये. 24 तासात तुम्ही मुंबईत परत या. उद्धव साहेबांसमोर आपण बसू आणि तुमची जी भूमिका आहे ती स्वीकारण्यासंदर्भात नक्की विचार केला जाईल. तेव्हा हे प्रत्यक्षात शक्य आहे का? तर तूर्तास तरी हे सगळं अशक्य दिसतंय. पण शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे की आपण भाजपसोबत जाऊ, काँग्रेसची साथ सोडू. तिकडे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं आहे. सर्व शिवसैनिकांची हीच भावना असल्याचंही शिंदे म्हणाले. शिरसाट यांनी या पत्रात मुख्यमंत्र्यांना भेटता येत नसल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. काल पहिल्यांदा वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची दारं जनतेकरता उघडल्याचं दिसलं. गेली 2.5 वर्ष आमच्यासाठी ती पूर्णतः बंद होती. तुमच्या आजूबाजूच्या बडव्यांनी कधी भेटू दिलंच नाही, अशी खंत या पत्रातून व्यक्त करण्यात आली. कठीण प्रसंगात एकनाथ शिंदे यांनी मोलाची साथ दिली, त्यामुळे आम्हीच त्यांना हे पाऊल उचलायला लावल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय. काल तुम्ही भावनिक आवाहन केलं, पण आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत, असंही शिरसाट या पत्रात म्हणाले. आमदार संजय शिरसाट यांनी या पत्रात काय म्हटलंय आपण पाहूया. माननीय श्री उद्धव ठाकरे साहेब, आमचा विठ्ठल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करून हे पत्र लिहितोय. पत्रास कारण की काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांसाठी उघडली. ही दारं गेली 2.5 वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंदच होती. बंगल्यात प्रवेश करण्यासाठी विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच सो कॉल्ड बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनीती ठरवत होते. त्याचा निकाल काय लागला हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलंच आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयात 6व्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात, पण आमच्यासाठी तर 6व्या माळ्याचाही प्रश्न आला नाही, कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही. मतदारसंघातील कामांसाठी, इतर पत्रांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायचंय अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय असा निरोप बडव्यांकडून यायचा, पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेक वेळा फोन केला तर बडवे फोन रिसीव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो. हिंदुत्व, अयोध्या, राम मंदिर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना. मग आता आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखलं? तुम्ही स्वतः फोन करून अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका असं सांगितलं. आम्ही मुंबई विमानतळावर चेक इन केलेलं लगेज परत घेतलं आणि आपलं घर गाठलं. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचं एकही मत फुटलं नव्हतं, मग विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवला? आम्हाला रामलल्लाचं दर्शन का घेऊ दिलं गेलं नाही? साहेब, जेव्हा आम्हाला वर्षावर प्रवेश मिळत नव्हता तेव्हा आमचे खरे विरोधक काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला नियमित भेटत होते. मतदारसंघातली कामं करत होते, निधी मिळालेली पत्र नाचवत होते, भूमिपूजन आणि उद्घाटन करत होते. तुमच्यासोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत होते. या सर्व कठीण प्रसंगात शिवसेनेचं
माननीय बाळासाहेबांचं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं हिंदुत्व जपणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मोलाची साथ दिली. आमच्या प्रत्येक कठीण प्रसंगात त्यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी उघडे होते. आजही आहेत आणि उद्याही राहतील या विश्वासापोटी आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत. काल तुम्ही जे काही बोललात, जे काही झालं ते अत्यंत भावनिक होतं, पण त्यात आमच्या मूळ प्रश्नांची उत्तरं कुठेच मिळाली नाहीत. त्यामुळे आमच्या या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे भावनिक पत्र लिहावं लागलं. कळावे, लोभ असावा. संजय शिरसाट. तिकडे शिवसेनेचे आमदार फुटीवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. आमदार फुटीच्या मागे भाजपचं कारस्थान असून भाजप शासित राज्यांमध्ये आमदारांना डांबून ठेवणं शक्य नाही असा आरोप राऊत यांनी केला. ईडीच्या भीतीनं आमदार पळाले असं वक्तव्य सुद्धा राऊत यांनी केलं. ईडीच्या किंवा अन्य काही भीती आणि आमिषाला बळी पडून जर आमदार काही पळाले असतील, विशेषतः जे स्वतःला बछडे वाघ वगैरे समजून घ्यायचे, तर ते म्हणजे पक्ष नाही. आपण जो काल रस्त्यावर पाहिला तो पक्ष आहे आणि हा पक्ष अद्याप मजबूत आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मजबूत आहे. 4 आमदार, अजून कोणी 2 खासदार, 2 नगरसेवक गेले म्हणजे पक्ष गेला असं नाही होत. आणि हे का गेले आहेत सोडून, याची कारणं लवकरच समोर येतील. तरीही त्या सगळ्यांशी चर्चा सुरू आहे. किमान 17 ते 18 आमदार हे भारतीय जनता पक्षाच्या कब्जामध्ये आहेत. मी भारतीय जनता पक्ष हा शब्द वापरतो कारण त्यांच्या कारस्थानाशिवाय भाजपा शासित राज्यात अशा प्रकारे आमदारांना डांबून ठेवणं शक्य नाही. सत्ता येत असते, जात असते. एकनाथ शिंदे यांच्याकडून हे अपेक्षित नव्हतं असं मत महिला आणि बालविकास मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलं. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी. मंत्री यशोमती ठाकूर आहेत आपल्याबरोबर. आपण थेट त्यांच्याकडनं एक महत्त्वाचा प्रश्न सगळ्यात आधी विचारणार आहोत की ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी भावनिक आवाहन केले आपल्या फुटून गेलेल्या गटाला, ते ठीक आहे, पण जिथे राज्याला एक मुख्यमंत्री म्हणून त्यांची गरज आहे, जेव्हा त्यांनी अख्खा पक्ष सावरायचा असतो आणि आपल्या जनतेला सावरायचं असतं, त्यावेळेला थेट ते वर्षा निवासस्थान सोडून निघून जातात. वाटत नाही का की त्यांनी म्हणजे आपल्या नांगी टाकल्यात किंवा संघर्ष करणंच आता इथे त्यांनी थांबवलंय? ह्याच्या दोन्ही बाजू असू शकतात, पण मला असं वाटतं ते सगळ्यांशी बोलले. आमचे काही सिनियर लीडर्स पण त्या ठिकाणी गेलेले होते. आम्हाला पण जायची इच्छा होती, पण म्हटलं थोडं अजून शांत झाल्यावर मग जावं. तर तो त्यांचा निर्णय आहे, त्याला आपण काय बोलणार. सोबत राहूनच तुम्ही विरोधात बसायला तयार आहात? बिलकुल, आम्ही लढाऊ आहोत. आम्ही म्हटलंय तुम्हाला की आम्ही राहुल गांधींचे सिपाई आहोत. त्याच्यामध्ये काय, म्हणजे सत्ता येत असते, जात असते. हां, पण म्हणजे पाठीत कोणी खंजीर जर खुपसला असेल तर ते वैचारिक आपल्याला विचार नक्कीच करायला लावते की असंही होऊ शकतं का. म्हणजे किंतु परंतु आपण विचार केल्यानंतर काही गोष्टी न पटण्यासारख्या असतातच. जे नाही पटत ते नाही पटत, जे पटतं ते पटतं. शिवसेनेत म्हणजे जेव्हा पण नावं घेतली जात होती मंत्रालयात किंवा ओव्हरऑल, तर एकनाथ शिंदे हे नाव प्रॉमिनंटली घेतलं जात होतं आणि त्यांच्याकडनं असं जेव्हा होतंय, काय म्हणाले याबद्दल? म्हणजे माझं मत असं आहे की सन्मान्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी सर्वात जास्त ताकद कोणाला दिली असेल तर ती एकनाथ शिंदेंना दिली आणि खातं मोठं दिलं. लीडर ऑफ द हाऊस त्यांनी बनवलं आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे सगळ्याच परीनं त्या ठिकाणी त्यांना सक्षम केलं. तर हे त्यांच्याकडनं नक्कीच अपेक्षित नव्हतं की अशा प्रकारे ते उद्धवजींना धोका देतील. पण आता त्यांना माहिती, शिवसेनेच्या आतमधलं काय आहे हे आम्हाला काय माहिती. तर या होत्या मंत्री ज्यांनी खरं तर आता काँग्रेसचीच एक जी भूमिका आहे ती त्यांच्या तोंडूनही आपण ऐकली की जर गरज पडली तर विरोधात बसायला तयार आहोत. पण गरज पडली याच्यापेक्षा हे संकटच आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आता बघूया
या सरकारचे किती दिवस उरले आहेत? स्वप्नील धुरीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे लोकशाहीत विरोधात बसायची तयारी ठेवावी लागते आणि आमची ती तयारी सुद्धा आहे, असं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. विरोधात बसण्यासाठी आम्हाला काहीही अडचण नसल्याचं त्यांनी सांगितलं. भाजप विरोधात आम्ही संघर्ष करत राहू, असंही त्यांनी नमूद केलं. कठीण आहे हे तर मी मान्य करतोय, परंतु आता काय पाहायचं काय होतंय ते, यापेक्षा मी काही जास्त बोलू इच्छित नाही. काँग्रेसची या क्षणी भूमिका काय आहे? म्हणजे मुख्यमंत्री उद्विग्न स्थितीत आहेत, ते सरळ वर्षा निवासस्थान सोडून गेलेत, इकडे एनसीपीच्या बैठका होत्यात, तुमचे ऑब्झर्व्हर पण येऊन गेले, पण मग तुमची भूमिका फक्त वेट अँड वॉचची इतकीच आहे का? नाही, आम्ही आघाडी म्हणून तर अजून आहोत. आमचं शेवटी एकत्र आलो होतो, आघाडी आमची आहेच आहे, आणि त्यामुळं आता बाकी विषय नाही. समजा काही परिस्थिती निर्माण वेगळी झाली तर शेवटी विरोधी पक्षात बसण्याची तयारी तर आमची पूर्वी होती. विरोधी पक्षात बसण्यामध्ये आम्हाला काही अडचण नाही. संघर्ष तर स्वतः सोनियाजी करतायत, राहुलजी करतायत, आम्ही संघर्ष करत त्यांच्याबरोबर तर आहोतच, पण ज्या योग्य गोष्टी असतील जनतेकरता त्याकरता संघर्ष करत राहू. म्हणजे या क्षणी जर परिस्थिती आली तर विरोधात बसण्यासाठी तुम्ही तयार आहात? लोकशाही तयारी ठेवाच लागते. तर हे होते मंत्री. आणि त्याचबरोबर आपण बघितलं की कशा पद्धतीनं यांच्या बैठका सुरू जरी असल्या तरी काँग्रेसने हे मात्र स्पष्ट केलंय की गरज पडली तर विरोधात बसायची त्यांची तयारी आहे. एकूणच दोन्ही पक्षांनी ज्या पद्धतीनं तयारी केली आहे ती आपल्याला बघायला मिळते. बैठका जरी घडत असल्या तरी राज्यावर आलेलं हे संकट किंवा या सरकारवर आलेलं हे संकट हेच सांगतं की कदाचित सत्तेत असलेल्या या दोन्ही पक्षांना कदाचित तिन्ही पक्षांना विरोधात बसावं लागू शकतंय. स्वप्नील धुरीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पक्षात या मगच सरकार स्थापन करू अशी अट भारतीय जनता पक्षानं शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासमोर घातल्याची शक्यता आहे. या संदर्भातलं एक ट्विट वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. त्यांच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं. महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही राजकीय घडामोडी सुरू आहेत त्याला आपण नाट्य म्हणू किंवा आणखीन काही, त्यामध्ये प्रकाश आंबेडकर सरांनी आज सकाळी एक ट्विट करून आणखीन एक धमाल उडवून दिलेली. त्यांनी ट्विट असं केलंय की भाजपने एकनाथ शिंदेंसमोर अशी अट ठेवलेली, तुमचा वेगळा गट स्थापन करून काही भागणार नाही तर तुम्ही तुमचा गटच आमच्या भाजपमध्ये मर्ज करा, म्हणजे विलीन करा, जेणेकरून सेना हा विषय संपून जाईल आणि मगच आम्ही सरकार स्थापन करू. अशा आशयाचं ट्विट आंबेडकरांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणाने एक नवा टिस्ट आलेलं आहे. तर नेमकं त्यांना काय म्हणायचं आपण सरांनाच विचारूया. सर, तुम्हाला नेमकं काय सूचित करायचं? नाही, मी माझं ट्विट फार वेगळं आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे. माझं ट्विट एवढंच आहे की हिंदुत्ववादी मतामध्ये इतर कोणी येऊ नये यासाठी RSS BJP यांचा कायमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेच्या बंडामुळे त्यांना असणारा संधी आली आणि संधी आल्यामुळे ते त्याचा फायदा घेतील एवढंच फक्त मी सांगितलं. आणि तो फायदा कसा घेतील तर एकनाथ शिंदेने आम्ही राष्ट्रवादीबरोबर जाणार नाही, काँग्रेसबरोबर जाणार नाही, त्याच्यामुळे दरवाजे बंद केलेले, ज्यांच्याकडे आमदार आहेत त्यांच्याकडे. तेव्हा राहिलं शेवटी कोण तर BJPच राहिलं. तेव्हा BJP सरकार फॉर्म करू आपण. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं असेल तुम्ही व्हा, पण मर्ज करा ही अट घालू शकते असं मी त्या ठिकाणी सजेस्ट केलेलं आहे. एकनाथ शिंदे स्वीकारतील? त्याचं कारण एकच आहे की त्यांना आत्तापर्यंत ते उद्धव ठाकरे नावाच्या व्यक्तीशी लढत होते. त्यांना ह्यापुढे असणारं एकनाथ शिंदे ह्या व्यक्तीबरोबर नाही काय, त्याच्यामुळे असणारं रिप्लेसमेंटच्या ह्याच्यामध्ये त्यांना आणखीन एक वाटेकरी नको त्यांना वाटेकरी नॅचरल प्रोसेसनी जो संपत चाललेला आहे तेव्हा दुसरा आपण कशाला निर्माण करा, आपणच स्वतःहून निर्माण कशाला करा. या दृष्टीने मी सजेस्ट केलं होतं की ते एकनाथ शिंदे पुढे मर्जरचं प्रपोजल ठेवू शकतील. आंबेडकर सर यांनी स्पष्टपणे सांगितलं, एकीकडे सगळं म्हणजे राजकारण अगदी पेटलेलं असताना ते अगदी शांतपणे सांगतात की हे सध्या याचं पुढं काय प्रेडिक्शन आहे. तर अजूनही त्यांना असं वाटतं की मविया स्ट्रॉंग आहे आणि शिवसेनेत चिन्ह जर सोडायचा विषय झाला तर ते पूर्णपणे निवडणूक आयोग आणि उपाध्यक्ष जे आहेत त्यांच्या हातात आहे. तोपर्यंत एकनाथ शिंदेंना काहीही करता येणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत मुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.
खरं तर या बैठकीला संजय राऊत यांच्या विधानाची पार्श्वभूमी आहे हे आपल्याला विसरता येणार नाही, कारण आपण बघितलं की अगदी काही तासांपूर्वी म्हणजे अगदी सकाळपर्यंत पण काँग्रेसकडनं सातत्यानं म्हटलं जात होतं की आम्ही उद्धव ठाकरेंसोबत आहोत, आम्ही शिवसेनेसोबत आहोत, उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील आम्ही त्यांच्यासोबत आहोत असं म्हटलं जात होतं. पण जेव्हा शिवसेनेचे प्रवक्ते असे म्हणतात की बंडखोरांनी परत या आणि त्याच्यानंतर आपण संवाद साधू आणि गरज पडली तर आपण MVA मधनं बाहेर पडू अशी जर भूमिका घेतात तर साहजिकच आहे की जर MVA म्हणजे कालपर्यंत असं होतं की MVA तुम्हाला सपोर्ट करते आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही MVA मधनं बाहेर पडण्याची भाषा करता आणि तेही कुठल्या प्रकारे जेव्हा नेते तुम्हाला भेटायला येत आहेत तेव्हा कुठल्याही प्रकारचे सुतोवाच होत नाहीये, बोलणं होत नाहीये. कॅबिनेटमध्ये पण मुख्यमंत्री शांत आणि संयमी म्हणजे त्यांच्या स्वभावानुसार किंवा चेहऱ्याने तिथे वावरतायत, वागतायत, बैठका घेत आहेत, सगळ्या पटलावर असलेल्या सगळ्याच्या सगळ्या बाबींबद्दल चर्चा होते आणि ते सगळे ज्या बाबी आहेत त्या पारित करून मग त्याला निधी देणं किंवा बाकी संदर्भातले निर्णय घेणं असं होते. आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आज सकाळी या पद्धतीनं जेव्हा शिवसेनेकडनं वक्तव्य येतं, थेट प्रवक्ते असं म्हणतात, तेव्हा साहजिकच आहे दोन्ही पक्षांमधले जे घटक पक्ष आहेत काँग्रेस आणि NCP असेल त्यांनी याबाबत नाराजी दर्शवली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक आहे. आज काँग्रेसची तरी सकाळ म्हणजे दुपारपर्यंत अशी कुठलीही बैठक होईल असं ठरलं नव्हतं, पण संजय राऊत यांनी वक्तव्य केलं आणि त्यांच्या विधानावर नाराज असलेल्या पक्षातल्या दोन्ही जे नेते आहेत किंवा दोन्ही पक्षांनी अशा पद्धतीनं आता जसं आपल्याला माहिती आहे की YB चव्हाणला राष्ट्रवादीची बैठक आहे सुरू आणि तशीच इथं बैठक सह्याद्रीवर होऊ घातले. महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी HK पाटील तर आहेतच, पण नाना पटोले त्याचबरोबर सुनील राऊत, सुनील केदार आणि त्यानंतर बाळासाहेब थोरात हे सगळे या बैठकीला असतील. कारण आपण जर बघितलं की या सगळ्या कलहामध्ये म्हणजे जो शिवसेनेचा अंतर्गत कलह आहे असं MVA कडनं सांगितलं जात होतं किंवा काँग्रेसकडनं सांगितलं जात होतं, तर त्या थेट कलहाला आता शिवसेनेनं कुठे ना कुठेतरी अप्रत्यक्षपणे या दोन्ही पक्षांना जबाबदार धरल्याचं बघायला मिळतंय. दुसऱ्या बाजूला खरं तर अजित पवारांबाबत नाराजी आहे हे तर खूप जास्त उघड आहे. कारण अजित पवारांबाबत काँग्रेसनं पण आपली नाराजी दर्शवली होती, शिवसेनेची अंतर्गत शिवसेनेनंही दर्शवली होती, पण त्याच्या संदर्भात काही होऊ शकलं नाही. पण हा मुख्यमंत्र्यांचा भाग होता म्हणजे आतापर्यंत काँग्रेसकडनं हा अंतर्गत कलह आहे असं म्हणून म्हटलं जात होतं. पण दुसऱ्या बाजूला सेनेचे प्रवक्ते म्हणतात की या दोन पक्षांना आपल्याला सोडायचं असेल तर आपण तेही करू. म्हणजे नेमकी भूमिका कुठली योग्य मानायची या संदर्भात खरं तर या बैठका असतील आणि काँग्रेस ठरवू शकेल की खरंच MVA सोबत पण स्वाती जे काँग्रेसचे राज्य प्रभारी आहेत HK पाटील ते सुद्धा आहेत का? कारण काल तेही येऊन गेले, परवा कमलनाथ येऊन गेले, आज केंद्रीय नेतृत्वापैकी कोण आहे या बैठकीत? खरं तर AICCचे ऑब्झर्व्हर कमलनाथ यांना इथे पाठवलं होतं, त्यांच्या बैठका झाल्या, त्यांनी आपल्या आमदारांबरोबर 1-on-1 बैठक साधली आणि त्याचबरोबर काँग्रेसचे प्रभारी आहेत HK पाटील ते पण या बैठकीला होते. दोघांनी ही एकत्र बैठक घेतली. पण कमलनाथ काल रात्रीच परत गेले. HK पाटील मात्र मुंबईत ठाण मांडून आहेत आणि या बैठकीला HK पाटील उपस्थित राहणार आहेत. अजूनही बैठकीला सुरुवात झाली नाही. स्वाती मी तुला थोडंसं थांबवतो कारण एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये राज्य सरकारचा पाठिंबा काढण्याच्या दृष्टीने निर्णय होऊ शकतो. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातल्या आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेऊ शकतं. उद्धव ठाकरेंना या संदर्भातला काही प्रस्ताव सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं देण्यात आल्याची चर्चा आहे. स्वतः शरद पवार राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना भेटून या प्रस्तावाला अंतिम रूप देऊ शकतात. न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिलेली या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती. विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विनोद, राष्ट्रवादीचा खरंच निर्णय झाला आहे? नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्या 2-3 दिवसापासून प्रयत्न करत आहेत की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तिन्ही पक्षांचा सरकार कशा प्रकारे बाधित राहील. परंतु ज्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला प्रयत्न करत आहे की महाविकास आघाडीचं सरकारचं बचाव करता यावं आणि त्या दृष्टिकोनातून सर्व प्रयत्न या ठिकाणी अपयश पाहायला मिळत आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांचा जो गट आहे तो त्या गटांमध्ये संख्या वाढत असल्याने उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे ते फुटणार नाही. या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काल रात्री
उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर एक प्रस्ताव दिला आहे. तो प्रस्ताव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःला विड्रॉ करण्याच्या तयारीत आहे, जेणेकरून शिवसेना फुटणार नाही आणि शिवसेनेला उद्धव ठाकरे यांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही. या अनुषंगाने ही एक मोठी बातमी म्हणता येईल. या अनुषंगाने हा एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा निर्णय मानला जाईल. आणि आता जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू आहे, त्या बैठकीमध्ये यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. कारण सर्व आमदार, खासदार आणि बड्या नेत्यांशी चर्चा करत आहेत आणि त्या चर्चेनंतर मात्र एक स्वरूप देण्यात येणार आहे आणि त्यानंतर मात्र आपला निर्णय जाहीर करू शकते ही शक्यता नाकारता येत नाही. सध्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवसेनेला मात्र हा प्रस्ताव गेला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बर, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस सरकारचा पाठिंबा काढण्याची शक्यता आहे. विनोद राठोड आमचे प्रतिनिधी यांची एक्सक्लुझिव्ह माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक अंतिम टप्प्यात. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते आणि आमदार सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी आणि राज्यातल्या अतिशय अडचणीच्या स्थितीमध्ये अडकलेल्या या आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार गांभीर्यानं विचार करतायत. विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विनोद, किती वेळापूर्वी ही बैठक सुरू झाली आहे, किती वेळ ही बैठक चालू शकते आणि या बैठकीत कोण कोण उपस्थित आहे? नक्की ही बैठक गेल्या अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ बैठकीला सुरुवात झाली आहे. तर या बैठकीमध्ये शरद पवार, अजित पवार, त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, जयंत पाटील यासारखे अनेक वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहे. त्याचबरोबर आमदारही या बैठकीमध्ये उपस्थित आहे. राज्यसभा आणि लोकसभेचे खासदारही या बैठकीला उपस्थित आहे. यामुळे ही बैठक फार अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण सर्व नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या बैठकीला उपस्थित आहे आणि त्याचबरोबर आमदारही बैठकीला उपस्थित आहे. कारण आपल्याला माहीत आहे की महाविकास आघाडी सरकारमध्ये जो तेढ निर्माण झाला आहे, तो जो पेच निर्माण झाला आहे, तो दूर करण्याच्या दृष्टिकोनातून शरद पवार यांनी कालपासून अनेक प्रयत्न केले, परंतु त्यामधून मार्ग मिळायला तयार नाही आहे. त्याच अनुषंगाने आता मात्र ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शेवटची बैठक मानली जात आहे. कारण या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमधून बाहेर पडण्याचा आपला अंतिम निर्णय घेऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने ही बैठक आहे. गेल्या अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ ही बैठक सुरू झाली आहे. आणखी काही काळ चालेल, परंतु नेते मात्र त्या ठिकाणी फार गंभीरतेने जाताना पाहायला मिळाले आहेत. सर्वात प्रथम अजित पवार या ठिकाणी पोहोचले आणि होऊ शकते की शक्यता नाकारता येत नाही की अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत आधीच चर्चा केली असावी आणि आता मात्र सर्व आमदारांना एकजूट करण्यासाठी आणि विरोधी पक्षाच्या बाकावर बसवण्यासाठी तयार करण्याच्या दृष्टिकोनातून ही बैठक विनोद तूर आज आपल्यासोबत, प्रीती सोमपुरा आपल्यासोबत जोडले गेलेत, आपल्या वरिष्ठ संपादक. प्रीती, जर का खरोखरच राष्ट्रवादी काँग्रेसला असा प्रस्ताव द्यायचा असेल तर प्रस्ताव शिवसेनेकडे कशाला देईल? राष्ट्रवादी काँग्रेस खरं तर थेट राज्यपालांच्याकडे किंवा विधान सभेच्या अध्यक्षांच्याकडे अशा प्रकारचं पत्र देऊ शकते. मिलिंद, आता जे डिस्कशन सुरू आहे एनसीपीच्या मीटिंगमध्ये, त्यामध्ये हेच डिस्कशन सुरू आहे. काय एनडीए सरकारने बाहेर पडायच्या का? कारण आता जे आहे नंबर्स जे आहे ते सरकारकडे नाही आहे. तर हे सगळं गोष्ट जे आहे ते आता सुरू झालेली आहे. एनसीपीची मीटिंगमध्ये हे सगळं चर्चा जे आहे ते आता सुरू झालेली आहे की काही MVA कडे आता नंबर नाही आहे. कारण आता जे एकनाथ शिंदेनी जे दावा पेश केलेला आहे त्यामध्ये त्यांच्यासोबत 38 शिवसेनाचे आमदार त्यांच्यासोबत आहे, आणखी 7 इंडिपेंडेंट MLA त्यांच्यासोबत आहे. म्हणून हे सगळं गोष्ट जे आहे ते सुरू झालेली आहे. आणि एनसीपीची मीटिंगमध्ये शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेलमध्ये हे सगळं गोष्ट सुरू झालेली आहे की का सरकारकडून बाहेर पडायच्या का, हा डिस्कशन जे आहे ते आता एनसीपीची मीटिंगमध्ये सुरू आहे. पण प्रीती, याबद्दलचं पत्र थेट राज्यपालांच्याकडे किंवा विधानसभा अध्यक्षांकडे दिलं जाऊ शकतं का मुख्यमंत्र्यांना पाठवलं जाईल?
हे जे पत्र आहे ते राज्यपालांना ते लोक पाठवणार आहे, कारण आता MVA सरकारकडे जे आहे जे नंबर्स पाहिजे होतं ते नाही आहे, म्हणून हे जे चर्चा जी आहे ते आता सुरू झालेली आहे. आणि आता हा मीटिंगमध्ये काय घडणार, काही NCP बाहेर पडणार सरकारहून, ते पण एक प्रश्न आहे. असं जेव्हा होणार तेव्हा जे आहे त्यामध्ये एक पत्र जे आहे राज्यपालांना पाठवणार, पण हे आता डिस्कशन सुरू आहे. आतापर्यंत NCPने आपला फायनल निर्णय जे आहे ते घेतलेला नाही आहे आणि अर्ध्या तासात जेव्हा मीटिंग संपणार तेव्हा हे ठीक आहे. सगळं सुरू होणार. ठीक आहे. प्रीती, तू राहास आपल्यासोबत. विनोद राठोड आपल्यासोबत आहे. विनोद, जेव्हा अशा प्रकारे स्थापनेच्या करता पाठिंब्याचं पत्र दिलं जातं तर ते त्या दुसऱ्या पक्षाच्या प्रमुखालाही दिलं जातं आणि विधानसभा अध्यक्षांनाही दिलं जातं. जर का राष्ट्रवादी काँग्रेसला खरंच सत्तेच्या बाहेर पडायचं असेल तर फक्त मुख्यमंत्र्यांनाच हे पत्र दिलं जाऊन काही उपयोग नाही, तर तसं पत्र थेट राज्यपालांना सुद्धा द्यावं लागेल. नक्की मिलिंद, याबाबतची सूचना राज्यपालांना देण्याआधी खास करून जे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे यांनाही याबाबतची सूचना देणं गरजेचं आहे. त्यांना हे सांगण्याचं गरजेचं आहे की आम्ही सत्तेतून बाहेर पडत आहे, कारण आमची जी भूमिका आहे ती वेगळी झाली आहे आणि त्याबाबतची जे पत्र आहे ते राज्यपालांना देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु या बैठकमध्ये काय नेमकं सुरू आहे आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते क्लाइट कास्ट्रोजी. मला सांगा सर की जी बैठक आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये एक मोठी अडचण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. NCP बाहेर पडण्याचा प्रयत्न होऊ शकते, याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. बघा, चर्चा तो लोक करतील. आता जे परिस्थिती सध्या जी परिस्थिती आहे त्याच्यात चर्चा करणारा पुन्हा थांबू शकता तुम्ही, पण सध्या जे मीटिंग चालू आहे, जे परिस्थिती चालू आहे त्याच्यावरती चर्चा विचारविमर्श चालू आहे. तर ते एक पक्ष, 3 पक्ष एकत्र आहेत, तर ते आपला स्वतःचा व्यक्तिगत निर्णय घेतील. पण नंबर ऑफ गेम जो आहे तो आता मात्र महाविकास आघाडीच्या सरकारच्या बाजूने नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी दिसतं की सरकार डिझॉल्व्ह होणं किंवा आपला पाठिंबा काढणं ही योग्य आहे. नंबर आहे की नाही ते कधी सिद्ध होणार? ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस. एकनाथ शिंदे साहेब बोलतात माझ्याकडे एवढे नंबर्स आहेत, ते नंबर जे पण आहे ते सिद्ध करा ना फ्लोर ऑफ द हाऊसमध्ये. आज जे पण चाललं आहे, आपल्याला जे पण सिद्ध करायचं आहे राज्यपालकडे जाऊ. शेवटी यू हॅव टू कम टू द फ्लोर ऑफ द हाऊस. फ्लोर ऑफ द हाऊसमध्ये या आणि नंबर सिद्ध करा, आणि ते सर्वांना मान्यच आहे. काल शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, त्यामध्ये फक्त 2च होते, सुप्रिया आणि शरद पवार साहेब. त्यांनी त्या ठिकाणी एक प्रस्ताव दिला आहे की अशा प्रकारची जर शिवसेना तुटत असेल तर आम्ही सपोर्ट विड्रॉ करू, असं या ठिकाणी बोलले असल्याची माहिती आहे. कोणी बोललं असं काही नेत्यांकडून सांगण्यात येतं? ते तुम्हाला माहिती आहे, मी कुठे ऐकलं नाही. विनोद, आणखी 2 प्रश्न आहेत, त्यांच्याकरता मी तुझ्याकडे येतो. पण संजय राऊत, शिवसेनेचे नेते आणि खासदार, यांनी एक ट्विट केला आणि त्यांनी असं म्हटलंय, बंडखोर आमदारांना त्यांनी परत येण्याचं आवाहन केलेलं आहे. चर्चेतून मार्ग निघू शकतो, चर्चा होऊ शकते, घराचे दरवाजे उघडे आहेत, अशा स्पष्ट शब्दात संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आवाहन केलंय शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांना, एकनाथ शिंदे यांना. का उगाच वणवण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानानं निर्णय घ्या, असं संजय राऊत यांनी ट्विटरवरून म्हटलेलं आहे. प्रीती सोमपूर आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रीती, संजय राऊत यांचा हा कदाचित शेवटचा प्रयत्न आहे असं म्हणू शकतो? हा, नक्की. कारण आता जे नंबर जे आहे, मॅजिक फिगर जे आहे ते एकनाथ शिंदेनी क्रॉस केलेलं आहे आणि आता जे बातमी येते त्यामध्ये आणखी 3 लोक आहेत ते तिकडे गुवाहाटीला पोहोचले आहे. त्यामध्ये जे आहे दादाजी भुसे जे आहे ते गुवाहाटीला पोहोचले आहे. यांच्या शिवाय रवींद्र फाटक जे जवळचे आहे एकनाथ शिंदेचे, ते पण पोहोचले आहे. संजय राठोड जे पण सुरतहून चार्टर फ्लाईटनी गुवाहाटीला पोहोचले आहे. म्हणजे आता शिवसेनेला पण दिसायला लागलेलं आहे की आता आमच्याकडे जे नंबर्स पाहिजे ते नाही आहे. मॅजिक फिगर जे आहे ते क्रॉस झालेलं आहे. आता एकनाथ शिंदेकडे जे आहे 40 पेक्षा जास्त शिवसेनेचे आमदार त्यांच्या सोबत आहे, त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि 6 अपक्ष आमदार जे आहे ते त्यांच्या सोबत आहे. म्हणून आता संजय राऊतला पण कळलेलं आहे की आता आमची सत्ता जाणार आहे, म्हणूनच त्यांनी आता हे ट्विट केलेलं आहे. प्रीती, तू आता 3 नावं घेतलीस आमदारांची, जे काल परवापर्यंत होते, त्याच्यात रवींद्र फाटक यांचंही तू नाव घेतलंस. हे सगळेजण गुवाहाटीला पोहोचलेत? आता जी बातमी आहे त्यामध्ये 3 जे आहे आमदार ते शिंदेकडे गेलेले आहे. त्यामध्ये जे आहे ते रवींद्र फाटक जे आहे ते दादाजी भुसे आणि संजय राठोड हे तिघे जे आहे सुरतला पोहोचले होते मुंबईहून आणि सुरतहून चार्टर फ्लाईटनी गुवाहाटीला निघालेले आहे. काहीच वेळात ते गुवाहाटीला पोहोचणार आहे. बर.
प्रीती, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे शिवसेनेचे आणखीन 3 आमदार जे कालपर्यंत शिवसेनेच्या सर्व बैठकांना उपस्थित होते, एकनाथ शिंदे यांनी अशा प्रकारचं बंड करू नये म्हणून पुढाकार घेत होते. यातले रवींद्र फाटक तर एकनाथ शिंदे यांचे अतिशय निकटवर्ती आहेत, पण ते शिंदे यांच्यासोबत कुठेही नव्हते. तर मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यामध्ये शिवसेनेच्या समोरचं संकट अधिकाधिक वाढत चाललंय. काय मोठी बातमी हाती येते. महाराष्ट्रातल्या सध्या निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार आहेत का, अशाही प्रकारचा प्रश्न आता काही जण विचारू लागलेत. प्रामुख्यानं शिवसेना आणि काँग्रेसमधले काही नेते हा प्रश्न विचारतायत. अजित पवार यांनी काँग्रेस आणि शिवसेनेला डावलल्याचा आरोप याही पूर्वी झाला होता. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. स्वाती, ही भावना शिवसेना आणि काँग्रेसचे नेते आता जाहीरपणे बोलून दाखवू लागलेत खरंच? मिलिंद, तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचारू शकाल? निधीबद्दल सातत्यानं डावललं गेलं. अजितदादांची दादागिरी अनेकदा सहन करावी लागली आणि सध्याच्या महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीला अजित पवारच जबाबदार आहेत एक प्रकारे, असाही आरोप काही जण आता दबक्या आवाजात खरंच करू लागलेत. खरं आहे, कारण आपण जर बघितलं की मागच्या काही कालावधीमध्ये आपण आधी सुरुवातीला कारण काँग्रेसची मीटिंग इथे सुरू आहे, त्यामुळे काँग्रेसबद्दल सुरुवात करू आणि सेनेपर्यंत बोलणारच आहोत. पण काँग्रेसकडनं सातत्यानं पक्षप्रमुखांना सांगितलं जात होतं, सातत्यानं आपले जे गटनेते त्यांच्यापर्यंत ही सातत्यानं बाब समोर आणली जात होती. निधीचा प्रश्न होता, दादांची दादागिरीचा प्रश्न होता, कामं होत नव्हती आणि तसंच काहीच शिवसेनेकडे होत होतं. शिवसेनेचे तर स्वतःचे मुख्यमंत्री होते, मुख्यमंत्री भेटत नाही आणि उपमुख्यमंत्री जगू देत नाही, अशी साधारणतः भावना या मंत्र्यांमध्ये आणि आमदारांमध्ये बघायला मिळाली. जसं संजय शिरसाट यांचं पत्र व्हायरल होते, ज्यात त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे की कसं सेनेकडून पण त्यांना न्याय मिळत नव्हता. पण अजितदादांबद्दलचा जो काही सूर आहे, कारण मागच्या आपण राज्यसभा निवडणुकीमध्ये बघितलं तेव्हाही अजितदादांच्या विरोधामध्ये सेनेमध्ये नाराजी बघायला मिळाली. त्यामुळे याचे ही संमिश्र एकूण प्रतिक्रिया आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण या सगळ्या प्रकारामध्ये बघितलं की इतक्या मोठ्या प्रमाणावर आमदार जर एका गटाबरोबर फुटून बाहेर जातात, त्यामुळे सेनेची, मुख्यमंत्र्यांची आणि या तीनही पक्षांचं जे संघटित सरकार आहे त्याच्याबद्दलची ही नाराजी लोक दबक्या आवाजात बोलत होते. पण आता तर स्पष्ट झालेलं आहे की कशा पद्धतीनं शिवसेना जी आहे ती यातनं बाहेर पडली, काँग्रेस यातनं बाहेर पडू शकली नाही. कारण काँग्रेस तसंही त्यांचं संख्याबळ अत्यंत कमी आहे, तोंड दाबून मुख्यांचा मार सहन करत होते, त्यांच्याकडे कुठलं ऑप्शन नव्हतं. पण हे संख्याबळ पाहता किमान नॅचरल अलायन्स साठी भाजप आणि सेना हा ऑप्शन आहे, म्हणून कदाचित शिंदे गट बाहेर पडला, काँग्रेस गट बाहेर पडू शकत नव्हता, कारण त्यांच्याकडे तसाही पर्याय नव्हता. आणि म्हणूनच जेव्हा आता अगदी बर स्वाती, मी परत येतो तुझ्याकडे, पण वेळेची थोडीशी मर्यादा आहे, त्यामुळे तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.